नमस्कार, जय महाराष्ट्र। आज दिनांक 20 मे 2026 आमचे सहकारी मित्र व मार्गदर्शक माहिती अधिकार महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजयजी किणीकर व तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील व मी तालुका उपाध्यक्ष देवेंद्र शिंदे व कार्याध्यक्ष रईस जमादार। तर आज या ठिकाणी पंचायत कार्यालयासमोर संजयजी किणीकर गेल्या 8 दिवसापासून जे त्यांच्या गावामधलं जे एक विषय होता त्या जे सरकारी जागा होती तिथं, त्या सरकारी जागेवर एका अज्ञात व्यक्तीने गेल्या 4 वर्षापासून अतिक्रमण करून तो राहत होता आणि ती ॲक्च्युअली जागा सरकारी होती। काही केल्या तो हटत नव्हता, विनंती केल्यावर सुद्धा हटत नव्हता, म्हणून तो विषय संजयजी किणीकर यांनी ताणून धरला आणि संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला आणि आज त्याने अक्षरशः लवकर त्याने कारवाई न केल्यामुळे, ॲक्शन न घेतल्यामुळे तर अक्षरशः आज या ठिकाणी अर्धनग्न म्हणून उपोषणाला बसण्यास सुरुवात केली। बसलो होतो आणि उपोषणाला बसताना त्याने संबंधित अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतली। दखल घेऊन जे आमची मागणी होती ती मागणी त्याने रीतसर त्याच्यावर कारवाई चालू केलेलं आहे आणि आत्ता आम्ही विचारलं फोन लावून की तिथं अतिक्रमण काढण्याला सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला त्यांनी त्यांच्या पत्राद्वारे समाधानकारक उत्तर दिलेलं आहे। तर ते जे आमची समस्या म्हणजे जनतेची समस्या होती, ती समस्या निवारण लवकरात लवकर या संबंधित अधिकाऱ्याच्या हातून निवारण व्हावं एवढीच आमची विनंती आहे आणि एवढं मी थांबतो। पुढे संजय किणीकर यांनी बोलतो। नमस्कार, आज सकाळपासून मी आंदोलनाचे उपोषण चालू केला होता। जो 3-4 वर्षाचा जो विषय होता, प्रलंबित विषय होता, त्या संबंधित तालुका कृषी अधिकारी मंगरुळे सर आणि संबंधित पंचायत समितीचे व्हिडिओ कवित्य सर आणि आमचे सहकारी श्रीकांत पाटील सर, तालुका अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आणि उपाध्यक्ष शिंदे साहेब आणि रईस जमादार सर, कार्याध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे उपस्थित राहिलात आणि लवकरात लवकर माझ्या ह्या सर्व गोष्टीची पुढारीपासून सगळ्यांनी दखल घेतली आणि दखल घेऊन माझ्या त्या विषयावर मार्गी लावला आणि संबंधित ठिकाणी देखील त्या अतिक्रमणाचं कामकाज जो होता तो काढण्यात आला। त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पण त्यांच्या पत्राद्वारे देखील मला ती समाधानकारक उत्तर त्यांनी दिली आणि कारवाई देखील त्यांनी ती पुढची अवलंबायची फिर्यादीपर्यंत गुन्हा दाखल करण्यापर्यंत सगळी चर्चा आमची झाली। त्याच्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी पण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि आज मी ह्या आमच्या तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष अक्कलकोट तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आणि मी स्वतः पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय किणीकर आजचा हा विषय उपोषण इथला अतिक्रमण काढत असल्याने आम्ही आज सर्वांमध्ये मी जो सध्याचा जो उपोषण होता तो संपवित असल्याचं जाहीर करतो आणि धन्यवाद।